मार्च 2024ला आदरणीय या महाराष्ट्राचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या समवेत दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 6:30 पर्यंत सलग 5-6 तास 6 मंत्री होते त्यावेळेस बरोबर. एवढ्या समवेत तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, माझे मित्र सुरेश धस आणि आता ज्यांच्याविषयी आपण बोलतोय ते एवढे जण मी असं आम्ही एवढे बसलो असताना सुद्धा मी सांगितलं होतं. मला तिथं दादाने विचारलं होतं की तू जायचं नाही, मी तुला असं करेल काय, हिंचं काय काय ते जाऊ दे, तिच्यावर बोलायचं नाही. पण मी त्या दिवशी त्यांनी मला विचारलं तू काय करणार आहे जाऊन उभा राहून. मला मी निवडून येणार आहे. मी त्या दिवशीपासून जे सांगत होतो निकाल लागला संध्याकाळी माझा ज्या दिवशी 4 जून 2024ला त्या दिवशीच्या रात्री 10:15 वाजेपर्यंत मी हेच सांगत होतो मीडियाला, तुम्हाला सर्वांना. तुम्ही सुद्धा हसत होता, तुमचे प्रतिनिधी काय, अरे हे कुठं होत असते खासदार. मी सांगत होतो मी खासदार होतो. तसं मी आज सुद्धा जबाबदारीनं तेवढ्याच विश्वासानं सांगतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय माझे मित्र मंत्री होणार नाहीत.